नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण पहिले महायुद्ध, त्याची कारणे आणि परिणाम, दुसरे महायुद्ध, त्याची कारणे आणि परिणाम अभ्यासले। आपण पाहिलं की या दोन्ही महायुद्धांमुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी झाली। भारत या काळात इंग्लंडची सगळ्यात मोठी वसाहत होता। भारतातील अनेक सैनिक या युद्धात लढायला पाठवले गेले। भारतावरतीही करवाढ, रेशनिंग हे इच्छा नसताना लादलं गेलं। अशा अनेक गोष्टींमुळे या युद्धांचे भारतावर दूरगामी असे परिणाम झाले। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, 6व्या पाठाविषयी अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितले होते की ज्यावेळेला आपण भारतातल्या राजकीय घटनांचा अभ्यास करतो त्याच वेळेला सायमल्टेनियसली जागतिक स्तरावर कोणत्या गोष्टी घडतायत आणि त्याचा परिणाम हा भारतावर कसा होणार आहे याच्याही नोंदी करून ठेवा। तुम्ही तसा अभ्यास केला असेल अशी खात्री आहे। दोन्ही महायुद्धांमुळे भारतातील स्वातंत्र्य चळवळ ही जोमाने वाढू लागली आणि महायुद्धानंतर अल्प कालावधीत भारताला स्वातंत्र्य देणे इंग्लंडला भाग पडले, हे आपण याआधीच अभ्यासलेले आहे। या महायुद्धाचे भारतावरचे दूरगामी परिणाम आपण प्रेझेंटेशनच्या सहाय्याने समजून घेऊ। दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी इंग्लंड आणि फ्रान्स आणि अमेरिका, रशिया या संयुक्त फौजांनी जर्मनी, इटली, जपान या फौजांचा पराभव केलेला होता। 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला करून अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला आणि तटस्थ असलेली अमेरिका युद्धात उतरली। अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध पुकारले। अशा रीतीने हे युद्ध अधिक व्यापक बनले। पुढे फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकले आणि आसाम, अराकान, इम्फाळ या भागापर्यंत धडक मारली। इंग्लंडने जपानचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली। अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत मिळवले। जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला। अखेरीस 15 ऑगस्ट 1945 रोजी जपान शरण आला आणि दुसरे महायुद्ध संपले। या घटना भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत। आपण या आधीच्या सत्रात पहिल्या महायुद्धाची कारणे अभ्यासलेली होती, त्याचप्रमाणे पहिल्या महायुद्धाचे परिणामही आपण अभ्यासले आहेत। पहिल्या महायुद्धामध्ये भारतावर, विशेषतः भारतावर कोणकोणते परिणाम झाले हे समजून घेऊ। पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो वा नसो युद्धात सहभागी करून घेतले। भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री आणि मनुष्यबळ या रूपात मदत केली। 1919-20 अखेरपर्यंत भारतातील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत म्हणून इंग्लंडला दिलेले होते। इंग्लंडने भारतातून विविध प्रदेशात पाठवलेल्या सैनिकांची संख्या तुम्ही स्क्रीनवर डावीकडे पाहू शकाल। ही जवळजवळ 11 लाखांच्या घरात जाते। पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले। या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली। दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारतींचे लाकूड, रेल्वे
आणि वाहतूक साधने इत्यादी साधन सामग्री भारतातून युरोपात पाठवली गेली. 1918च्या अखेरीपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री ब्रिटिशांनी भारतातून नेली. या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रात उमटले. यात लष्करी युद्ध सामग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा, खाण या उद्योगात दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. युद्धकाळ व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे हे अवघड झाले. यातून भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र परिणाम झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत हे त्यांच्या लक्षात आले. विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक, युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात विविध सूचना केल्या. 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड मॉन्टेक्यू जे भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया होते, त्यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील त्याचा एक अहवाल तयार केला. या अहवालात नागरी तरतुदींबरोबरच त्यांनी लष्करी सुधारणा सुचवल्या होत्या. याला मॉन्टफोर्ड रिफॉर्म असे म्हणतात. यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासने दिली. सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येतील. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकॅडमी प्रमाणे हिंदुस्थानातही अकॅडमी स्थापन करण्यात येईल. या अकॅडमीत 10 जागा हिंदी तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल आणि ह्या आश्वासनांनुसार कार्यवाही देखील सुरू करण्यात आली. 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखविले. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या आपल्या वृत्तपत्रातून लेख लिहून आणि भाषणांमधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्ध काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी आणि इतर भारतीय नेत्यांनी जी विधायक दृष्टी दाखविली तिला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात.
पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल असा भारतीय नेत्यांचा विश्वास होता. यातून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. या काळात भारतीय राष्ट्रीय सभा आणि संरक्षण धोरण काय होते याची माहिती घेऊ. भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केलेले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता. हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी आणि देशरक्षणासाठी शिक्षण आणि उत्तेजन द्यावे. संरक्षणावरील खर्च कमी करावा आणि ते अशक्य असल्यास इतर बाबतीतील खर्चात कपात करावी. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्याच्या जागा हिंदी लोकांना द्याव्यात. भारतात संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लोकसेना आणि सेवाभावी दले स्थापन करावीत. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षण विषयक मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने या वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी धोरण ठेवलेले दिसते. ब्रिटिश साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात भारत ओढला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा हिला या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात लिहिले आहे, हे युद्ध हिंदुस्थानचे नव्हते. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थानला या बाबतीत मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीणीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. हिंदुस्थानात दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले हे आपण आधीच पाहिले आहे. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिका येथे स्थलांतरित होऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातील बाहुले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नाकारले. बाबा गुरदूत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटा मारू या जहाजाला कॅनडाने आपल्या व्हँकुव्हर बंदरात नांगर टाकू दिला नाही. परागंदा झालेले हिंदी लोक भारतात परत आले. कामागाटा मारू हे जहाज कोलकाताच्या बजबज या बंदरात पोहोचले. जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपल्या गावी निघून जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी तो हुकूम पाळला नाही, तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रक्षोभ माजला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता आणि भारत हाही राष्ट्रवादी देश आहे. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः फरक आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ आणि मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद हा भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व असावे अशा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद हा आधारलेला होता. ॲबॅसिनिया, स्पेन, चीन अशा अनेक ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्य अशी मदत पाठवली गेली. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केलेली होती. पण भारतात मात्र प्रथमपासूनच निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आणि मोठेपण दिसून येते. दुसरे महायुद्ध आणि भारत 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध घडून आले. युद्ध काळात भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, ब्रह्मदेश, मलाया येथील युद्धात सहभाग घेतला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय सैन्याने आपले योगदान दिले. भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश या लढायात भाग घेतला.
भारतीय नौसेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढाईत सक्रिय सहभाग नोंदवला. या युद्धात इंग्लंडने विजय मिळवण्यासाठी भारताचे शोषण केले. भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले. भारतीय भूमीचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला. युरोपातील दोस्त राष्ट्रांसाठी औद्योगिक उत्पादने, कपडे, जीवनोपयोगी सामग्री पुरवणारी हक्काची वसाहत म्हणून ब्रिटन भारताकडे बघत होता. युद्ध सामग्रीच्या संदर्भात सुरुंग, रणगाडे, जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वे रूळ व बांधणी साहित्य, रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्रांचे खांब, छोट्या युद्धनौका व बोटी, अन्नधान्य, कापड, तंबू, बूट, औषधं, स्फोटकं, दारुगोळा असा खूप माल इंग्लंडला पाठवण्यात येत होता आणि यासाठी ब्रिटिशांनी भारतात अनेक कारखाने उभारले. दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले दिसतात. युद्धकाळात इंग्लंडला मनुष्यबळाची व पैशांची चणचण निर्माण झाली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली. प्रसंगी सक्तीची लष्कर भरती केली. पैसा उभारता यावा म्हणून भारतीय जनतेवर अधिकचे कर लादले. व्यापार व उद्योगधंद्यांवरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली. युद्ध काळात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या. वाढलेल्या महागाईबरोबरच या काळात औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे संकटही भारतीयांपुढे उभे राहिले. या परिस्थितीला ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत आहे ही जाणीव भारतीयांना झाली. कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय हे सगळेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले. सप्टेंबर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध भडकले. इंग्लंड व फ्रान्स यांच्या विरुद्ध जर्मनी व इटली असे युद्धाचे प्रारंभीचे स्वरूप होते. जर्मनी विरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारताच भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. व्हाईसरॉयच्या या घोषणेचा भारतीय राष्ट्रीय सभेने प्रखर निषेध केला. जर्मनीतील आणि इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचारप्रणालींना जसा भारतीय राष्ट्रीय सभेचा विरोध होता तसाच इंग्लंडच्या साम्राज्यवादाला आणि वसाहतवादालाही तीव्र विरोध होता. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत आणि म्हणून आपण जर्मनी आणि इटली विरुद्ध युद्ध पुकारले आहे असा इंग्लंडचा दावा जर खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारतीय राष्ट्रीय सभेने केली. स्वतंत्र भारत जर्मनी विरुद्ध इंग्लंडला युद्धात मदत करेल असे आश्वासनही भारतीय राष्ट्रीय सभेने दिले. भारतात इंग्लंडचे साम्राज्यवादी शासन कायम राहणार असेल तर इंग्लंडच्या युद्ध कार्यात भारत मदत करणार नाही असे राष्ट्रीय सभेने घोषित केले. महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंडचे सरकार घेणार नाही असे लिनलिथगो यांनी जाहीर केले. तेव्हा इंग्लंडच्या युद्ध कार्यात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय भारतीय राष्ट्रीय सभेने घेतला. याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेजवळ हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे होते. हे सैनिक होते आझाद हिंद फौजेचे सैनिक. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते. इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना भारतात प्रखर जनआंदोलन सुरू करावे, भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे त्यांचे मत होते. आझाद हिंद सेना आपल्या ध्येय प्राप्तीसाठी अविरत झुंजली. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्बच्या वापरानंतर 1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात
दुसरे महायुद्ध थांबले. यात मित्रगट विजयी झाला खरा, इंग्लंडला विजय मिळाला खरा, परंतु इंग्लंडची आर्थिक हानी आणि मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर झालेली होती. यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीशी झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून आपण माघारी निघून जाण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. 2 महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. त्यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ म्हणजे लीग ऑफ नेशन्स आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन किंवा युनो या आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर कालावधीत या संघटनांच्या कार्यात भारताने आपले भरीव योगदान दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, युद्धाशी संबंधित डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याविषयी अधिकची माहिती आपण मिळवू. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले. 1937 मध्ये जपानने जेव्हा चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनी सरकारच्या मागणीवरून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी 5 डॉक्टर चीनला पाठवले. त्यात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे मुख्य होते. त्यांनी 5 वर्षे चीनी सैनिकांची देखभाल केली. पुढे डॉक्टर कोटणीस यांचे प्लेगच्या साथीत 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झाले. डॉक्टर कोटणीस यांचा त्याग आणि समर्पण वृत्ती यामुळे भारत आणि चीन या देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट निर्माण करून कोटणीसांची स्मृती चिरस्थायी केलेली आहे. डॉक्टर कोटणीसांचे सोलापूर येथील घर स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे डॉक्टर कोटणीस यांच्याशी संबंधित गोष्टींचे संग्रहालय आहे. याशिवाय आपण सॅम माणेकशॉ यांच्याविषयी अधिक माहिती मिळवू. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 17 इन्फंट्री डिव्हिजन अंतर्गत सॅम हरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांना ब्रह्मदेशात जपानी सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आले होते. सॅम माणेकशॉ हे प्रभारी कमांडर होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने सितांग ब्रिजवर हल्ला केला. हे महत्त्वाचे ठाणे जिंकून घेणे गरजेचे होते. सॅम माणेकशॉ यांच्यावर शत्रू तुटून पडला. जपान यांच्या मशीन गन मधून झालेल्या गोळीबारात सॅम माणेकशॉ यांच्या अंगात 9 गोळ्या घुसल्या. माणेकशॉ यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी.टी. कोवान हे स्वतः आले. त्यांनी स्वतःच्या छातीवरील मिलिटरी क्रॉस हे पदक माणेकशॉ यांच्या छातीवर लावले. हे पदक फक्त जिवंत सैनिकांनाच दिले जाते. माणेकशॉ यांना दवाखान्यात नेण्यात आले. सॅम माणेकशॉ भविष्यात स्वतंत्र भारतातील पहिले फील्ड मार्शल बनले. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आजच्या सत्रात आपण 2 महायुद्धांचे भारतावर कोणते परिणाम झाले हे अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, या धड्याचा अभ्यास करताना तुम्ही 6व्या पाठाशी त्याची सांगड घालायची आहे. म्हणजे काय करायचं? 1914 मध्ये सुरू झालेले पहिले महायुद्ध 1918 मध्ये संपले. 1914 मध्ये असं काही घडलं होतं का की ज्यामुळे ब्रिटिशांना भारताची मदत घेणं हे अत्यंत गरजेचं वाटलं? 1918 नंतर भारतीयांना किमान सुधारणेचा एखादा हप्ता आपण दिला पाहिजे
असा ब्रिटिशांनी प्रयत्न केला होता का? 1919-20चा भारत सरकार कायदा याची माहिती तुम्ही मिळवा. आपण 6व्या धड्यात त्याविषयी अभ्यासले आहे. 1920 नंतर म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर भारतात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जन आंदोलन सुरू झालेले दिसते. यातील घटना असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, त्याआधी भारतीय राष्ट्रीय सभेने केलेली पूर्ण स्वराज्याची मागणी याचा संबंध तुम्ही आंतरराष्ट्रीय घटनांशी जोडायचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधीच असे युद्ध भविष्यात होणार ही चाहूल युरोपातल्या सत्तांना लागली होती का? आणि मग या युद्धात भारतीयांची मदत घ्यायची, भारत ही सगळ्यात मोठी वसाहत आपल्या हातून जाऊ द्यायची नाही असा प्रयत्न ग्रेट ब्रिटननी केला का? असा संबंध जोडायचा प्रयत्न करा. त्या संदर्भात 1935चा भारत सरकार कायदा आणि त्यानंतर विशेषतः छोडो भारत चळवळ, भूमिगत चळवळ, प्रतिसरकार यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रसंगी इंग्लंडच्या शत्रूंची मदत घेऊन आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे असे सुभाषचंद्र बोस यांनी प्रतिपादन केले. जपान आणि जर्मनी या इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांची आझाद हिंद सेनेला कोणकोणत्या बाबतीत मदत झाली, बर्लिन रेडिओ अशी माहिती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास ही घटनांची साखळी असते. एक घटना 4 इतर घटनांना ट्रिगर करते आणि त्यातून एका ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद जगाच्या इतर भागात पडतात. एका अर्थाने सगळा जागतिक इतिहास हा इंटरकनेक्टेड आहे, जोडलेला आहे, घटनांची साखळी आहे. ह्या प्रक्रियात्मक इतिहासाच्या बाजू समजून घेण्यासाठी तुम्ही भारतातील घटना आणि जागतिक घटना यांचा संगतवार अभ्यास करा. धन्यवाद.